काल होती संक्रांत आणि काल तर तुम्ही बघितले माझा पूर्ण दिवस तर कामामध्ये आणि स्वयंपाक करण्यामध्येच गेला म्हणून म्हटलं की हा व्लॉग आज शेअर करावा. तर सकाळी ना मी सरकारांना सांगितलं होतं माझ्यासाठी गजरे घेऊन येण्यासाठी. तर काय आमचे सरकार गजरे विसरून आले. त्यांनी काही गजरा आणलाच नाही. परत मी मम्मींना सांगितलं की माझ्याकडे गजरे नाहीयेत. तर मम्मींनी पप्पांना सांगितलं मोगऱ्याची फुलं घेऊन येण्यासाठी. पप्पांनी शेजारून ना मोगऱ्याची फुलं आणि गुलाबाची फुलं पण आणली होते. सो मी ते पहिले फ्रिजमध्ये ठेवून घेतले आणि परत मम्मी बोलल्या की चल चुडा घालू हातामध्ये. संक्रांतीला मानाचा असतो तो म्हणजे चुडा आणि मग तिकडे गेल्याच्या नंतर खरं सांगते तिथं आर होता आणि एवढं जास्त गरम होत होतं आणि त्यामध्ये हे चटके बसत होते हाताला चुड्याचे. मन तर करत होतं की हात झटकून घ्यावा, पण इतकं जास्त चटके बसत होते. मम्मीनी दोन्ही हातामध्ये माझ्या चुडा घातला. तसा मम्मींना पण चुडा घालायचा होता, पण मला काही जमत नाही म्हणून म्हटलं नकोच. आणि परत मी ह्यांना आणून दाखवलं तर सरकार बोलत होते की दोन्ही साईडला नसतो का? मी म्हटलं मागच्या साईडलाच असतो आणि परत मी ही मोगऱ्यांच्या फुलांचा असा गजरा बनवला होता. खूप छान झाला होता आणि माझ्या केसांना पुरता पण झाला होता. मी आवरत होते तोपर्यंत आमच्या मम्मीनी सांगितलं, की "खाऊची पानं तोड, विड्यासाठी लागणार आहेत गावात गेल्यानंतर." मग काय खाऊची पानं तोडून घेतली. गावात गेल्याच्या नंतर पहिलं सर्व देवांना ओवाळलं आणि नंतर बायकांनी पण ओवाळलं आणि तशी माझी पहिली संक्रांत आहे. सो त्यामुळे सगळ्यांनी मला ओवाळलं, पण मी कुणाला ओवाळलं नाही. त्यानंतर सगळ्यांनी विडे घेतले ज्यांचे होते त्यांनी आणि तुम्ही बघू शकता इकडे माझं किती कपाळ हळदी-कुंकू आणि गुलालाने भरलेलं आहे. खरंच हे सौभाग्याचं लेणं मला जन्मोजन्मी हवंय आणि हाच जोडीदार मला प्रत्येक जन्मात हवाय. एवढं जास्त हळदी-कुंकू झालं होतं ना माझ्या कपाळावरती, म्हटलं ते पुसून घ्यावं. तर सरकार बोलत होते, की "अंबाबाई दिसते माझी बायको." आता मला सांगा मी अंबाबाई दिसते का ह्यांना? असो, ही तर ह्यांचं चालतच राहणार. सगळं कुंकू वगैरे व्यवस्थित पुसून घेतलं आणि तोपर्यंत सरकारांची ऑफर आली, की चहा बनव. मग काय दोघं पण थकलो होतो. चहा बनवला, चहा घेतला दोघांनी आणि अशी झाली माझी पहिली संक्रांत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.